थोडं शार्प हॅलो 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 आउटपुट बघ हॅलो अजून पाहिजे थोडी लेवल लेवल आहे ना कोरस चेक करायचं ओके ना धन्यवाद हॅलो हॅलो हॅलो
सुस्वागत, नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमता नम्र अभिवादन करून जमलेल्या माझा तमाम भक्तिरसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं दीपावलीच्या निमित्तानं आज या ठिकाणी हा आपले सामने भजनाचा रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीचा कार्यक्रम याही वर्षी आयोजित करून या डबलबारी चालण्यासाठी मी स्वतः सगळे रामा कदम लिंग रवाना प्रासादिक भजन मंडळ गाव कोकण तालुका पुरा जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवासात करतायत सुप्रसिद्ध पखवाज संदीप पांचाळ आणि तबला साथ करतायत ते कौस्तुभ घाडी आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणाऱ्या आजच्या एका रात्रीपूर्वीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा आदरणीय विजयजी पुजारी बुवा यांचे पट्ट शिष्य बुवा संदीप पुजारी महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ भजन मंडळ गाव नाडन तालुका देवगड आणि त्यांना पखवाज साथ करतायत संकेत राऊत आणि तबला साथ करतायत ते कौस्तुभ घाडी आणि त्यांचे भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे पोलीस मित्र सन्माननीय मिलिंदजी परब यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून त्यांनी या ठिकाणी सुंदर असं निवेदन केलं ते सन्माननीय बागवे सर. त्याचप्रमाणे आमचे मित्र या गावचे सुपुत्र मनीष बागवे बुवा, त्याचप्रमाणे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, अशोकजी बागवे बुवा, माझे शिष्य चेतन धुरी बुवा, त्याचप्रमाणे गणेशजी कानडे,
आमचे मित्र अनिल मेस्त्री बुवा, त्याचप्रमाणे नवोदित बुवा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते देवेश धुरी बुवा, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांचं साऊंड सर्व्हिस लागले ते आदरणीय प्रकाश चांडवली आणि आमचे सन्माननीय विनोदजी मेस्त्री यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या ठिकाणी अवघ्या जगताचा श्री गणपती गजाननाच्या चरणाची नतमस्तक होऊन विद्येचा आनंद सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आनंद करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदेवत श्री लिंगरावनाथाच्या चरणाची नतमस्तक होऊन माऊली भक्तीश्वराची कृपा आशीर्वाद घेऊन ऐश्वर्या गांधीवाद्यात नमस्कार करून महादेश्वराच्या चरणाची नतमस्तक होऊन गणगौरीचा परमपूज्य भागमित्र बाबांची कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या आमच्या सामने संगीत उपसंगीत मनोरंजन नभनवारीचा सुरुवात करतोय जय हिंद जय महाराज। थोडा आवाज द्या ना दादा, थोडा मॉनिटरला द्या आवाज। हॅलो 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 धन्यवाद। सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि आज मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। बुवाने सुंदर बंधाची सुरुवात केलेली आहे, त्यात काय वाद नाही, काय काय बोलले आहेत ते नंतर बघूया। हॅलो 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 सागपनी ध सानी धप मपनी धप गरिने निधस आरंभी बंदीन अयोध्येचा आरंभी बंदीन अयोध्येचा आरंभी बंदीन अयोध्येचा भक्ताची आगाजा भक्ताची आगाजा भक्ताची आगाजा पावते आरंभी बंदीन अयोध्येचा
माया प्रपंची बहुगुंतलो रे माया प्रपंची बहुगुंतलो रे विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे विशाल व्याधी मध्ये बांधलो रे देहाभिमाने अतिराहवेना देहाभिमाने अतिराहवेना उदवीन रामा कंठवेना नवीन रामा कंठवेना उदवीन रामा कंठवेना नवीन रामा उदवीन रामा मज कंठवेना उदवीन रामा मज कंठवेना पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज श्री पंढरीनाथ हरता वक्रतुंड गणपती गजानन संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्री विक्रमनाथ श्री वेताळ मुंजेश्वर स्वयंभू रामेश्वर देवकांगेश्वर श्री माऊली भरतेश्वर भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुळजा भवानी आई शिवराई नातेरी हेदुबाई माऊली देवी माते स्वामी समर्थांचा जगद्गुरु दत्तात्रयांचा भागवे महाराजांचा ऐसरल्या जागेवाल्यांचा आपापल्या आई वडिलांचा कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचा प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परम प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील गोठणकर धन्यवाद. या ठिकाणी बक्षिस आलेली आहेत. सुरुवातीलाच विजयजी लिंगायत बरोबर ना चिंदरगावचे हा दीपकजी लिंगायत चिंदरगावचे रहिवासी आहेत आणि या ठिकाणी या मंदिरामध्ये ते पुजारी आहेत. त्यांच्याकडे 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय रामदास सावंत यांच्याकडनं बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे माझे फॅन आहेत मांजरेकर शरद मांजरेकर उपसरपंच गोळवण गावचे त्यांचे सुपुत्र त्यांच्याकडे माझ्यासाठी 151 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मनोज चव्हाण माळगाव यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद. त्याचप्रमाणे
कैलासवासी मंगेश बागवे यांच्या स्मरणार्थ राहुल बागवे यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे शुभ दीपावली देऊळवाडा ग्रामस्थ यांच्याकडून हे बहुमूल्य असं बंद पाकिट आलेले स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. आमचे मित्र अनिल मिस्त्री यांच्याकडनं सुद्धा 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे राजनजी मांजरेकर यांच्याकडनं 9 पाट वडाचा पाठ 9 पाट राजनजी मांजरेकर यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. सर्वांचे लाख लाख आभार. माझे फॅन दिनेश मांजरेकर, शरद मांजरेकर उपसरपंच यांचे सुपुत्र दिनेश मांजरेकर माझे फॅन आहेत. त्यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आणि दिवाळीच्या त्यांनी लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी सुद्धा सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. बुवांना आणि बुवांच्या मंडळींना सुद्धा दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. आणि प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, मनोरंजन नक्की होणार, त्यात काय वाद नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी काशीराम परबुवा यांचे शिष्य कैलासवासी बुवा नामदेव सावंत वायंगणी यांच्या स्मरणार्थ मृदुंगमणी क्या बात आहे सुरेश घाडी बुवा मसुरे देऊळवाडा यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. बुवा तुमचा ज्यांच्या हस्ते सत्कार झाला ते सुरेश घाडी पखवाज वादक, एकदा जोरदार त्या काकांसाठी टाळ्या वाजवा, कारण आज आमच्या बुवांना किंवा त्यांच्या शिष्यांना त्यांनी पखवाज साथ केलेली आहे आणि ते आज आमचं भजन ऐकतायत. ही आमची पुण्य आहे, बाकी का मोठा काय नाही. लक्षात दिला. आणि त्यांच्याकडनं आमचे सत्कार होतात, हेच महत्वाचं. बाकी टॉस जिंकलो कोण आणि हरलो कोण ह्याचा काय विषय नाही. आणि एक लक्षात घ्या, क्रिकेटची मॅच असली बुवा की जो टॉस जिंकताना तो निर्णय द्यायचा, फक्त ते का ग्राउंड चांगला लागतं. आणि आज ग्राउंड चांगला होता, टॉस मी जिंकलो, विषय काय तुझा? ए टाकल्या काय बुवा सांगताय की आज बॉडीगार्ड घेऊन येले होय, ते का उडना काय आता सगळ्यात लावतले तो तुमच्यासारख्या सांगता. म्हणजे तुम्ही सांगितलं उद्या बुवा कारीट फोडूचा हाय ते आहे ना, उद्या नरक चतुर्दशी कारीट फोडूचा आणि तुमका अगदीच कारीट नाही गावला, ह्या मोठा कारीट सगळ्यांनी येऊन एकदम फोडा. एका सकाळपर्यंत मी हे थांबवतो. तो ह्यो सांगता काय आम्ही कारीट फोडून तू झोपलेला असशील. आवाज ओळखीच वाटत. होय होय कळलं कळलं मात्र. हो आता ती कार्टाव दिसत नाही होते याला, ही परिस्थिती आहे बुवा या कलियुगा. त्यातल्या त्यात ह्या दिसला आमका आता फोडून घ्यावा, शपथ सांगतोय. व काय उद्या नरक चतुर्दशी, आपला दीपावली, आपली संस्कृती आहे. आणि तू सांगतो तुम्ही झोपान राहू शकत. अरे कोण नाही झोपणार. उद्या कारीत फोडल्याशिवाय त्या खेना फोडलं तुका माहित आहे? हा बघ हा ऐकलं. आणि त्या कारीट सुद्धा बुवा अंगठ्याने फोडतात उजव्या पायाच्या. ते का फोडतात ता सांग. तू एवढं मोठं बुवा असेल ना तर सांग, तर उजव्या पायाच्या अंगठ्यानच का फोडतो? ए टाकल्या काढले तुझी फोड. अरे माझी म्हणता बॉडी गाडी. अरे झील आज जवळ बारी आहे म्हणे. बरं दोन मी नेहमी बारी आहे सांगतोय काय 365 दिवसातले 300 दिवस घराकडे तरी 2. ए सोपी गोष्ट आज घेऊन येले दाख तुका. जाताना त्यांच्या कशा 100 तरी घाल बघूया.
म्हणजे मित्र असेल तर असं काय विषय नाही. नाहीतर तू आधी 100 घेऊन तयार आहे तुका देऊ. तू बघ दिसता तुका खालसून बघ. ठीक आहे चला. काय सध्या भक्ती कमी झालेली आहे. भक्ती कशी असायला पाहिजे? आईच्या आज्ञेवरून वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. आज भक्ती अशी असायला पाहिजे. आज भक्तीच कमी झाली आहे ना. काय घाडी काका आज भक्ती कमी झाली आहे. त्याच्यामुळे हे ते टिंगल टवाय चालू आहे. ही पिंगाणी येईल ख्याच्यामुळे भक्ती कमी झाली. हा कळलं तुका? उत्तरा खालसून गावतली आपण फक्त प्रश्नच पडायचे. ब्रँड एवढं या ठिकाणी बरेचसे मित्रमंडळ आहेत आणि गर्दी सुद्धा बुवा भरपूर आहे. लोकांचं मनोरंजन आणि आयोजकांनी सांगितल्या पद्धतीने भजनाला भजन हे होऊ देत. राग रुसवे फुगवे आपण घेऊन काय चालत नाही. लक्ष दिला? त्याच्यामुळे त्या पद्धतीत चालूया. गुरु परमात्मा अगनाथ नाथ
हरी राजा
धन्यवाद. वेळेला महत्व देऊया आणि वेळेप्रमाणे सगळा कार्यक्रम आयोजकांच्या विनंतीनुसार करूया, कारण 15 मिनिटं स्तवन नमन आणि नोटेशन. या ठिकाणी आमचे मित्र निळकंठ घाडी यांच्याकडनं माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो. दिवाळी मासुखाची राहो, दिवाळी मासुखाची राहो, दिवाळी मासुखाची राहो. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, राहो. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, दिवाळी मासुखाची राहो, दिवाळी दिवाळी मासुखाची राहो, दिवाळी मासुखाची राहो. नरकासुर हा दैत्य मातला, नरकासुर हा दैत्य मातला, नरकासुर हा दैत्य मातला. सुखीत केले देवदानवाला, देवदानवाला, देवदानवाला. पार्वती माते कृपा तुझी राहो, पार्वती माते कृपा तुझी राहो. दिवाळी मासुखाची राहो, दिवाळी मासुखाची राहो, दिवाळी मासुखाची राहो. सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. कारण रंग अनेक आहेत, नवरंग डोळ्याने दिसतात, पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. तो या हरिनामामध्ये दिसणार, बाकी कुठे दिसणार नाही. नाहीतर मुंबईला गेलात तर तुम्हाला एकच रंग दिसणार, विमल खाऊन थुकलेला. गेला असा का विमल थुका गेला असतो असं काय. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. हॅलोजन एवढे मारल्याने ह्या का झालं तर कळायचं नाही. आणि सध्याचे दिवस वेगळे आहेत, कारण हे कलियुग आहे. पहिल्यासारखे कार्यक्रम राहिले नाही. पहिले आता काका आमचे घाडी काकाने आहेत, पहिले पारंपरिक बारे व्हायच्या, पण आता पारंपरिक बारे नाही. आता 2020 स्वीट अँड शॉर्ट, तेवढ्याच तेवढा, बरं की नाही. तशी मजा. बाकी काय बुवा काय मला जास्त बोलले नाही, फक्त एवढंच बोलले की जवळचे बुवा आहेत पण सुरुवात केली नाही. बुवा तुम्हाला एक सांगतो, मी जरी जवळचं असलो ना
तरी आम्हाला मालवण म्हणा किंवा कुडाळ म्हणा, आम्हाला पाहुण्यांना मान द्यायची सवय आहे, बरं की नाही? आणि म्हणून तुमका पहिलं मान मी दिले. तुका काय पेटूच आता पेटव, त्याच्यावर मी बघतोय काय ताई इजूच आता. हा काय घेऊन येलं तू? अंधारात न लय बोलतो, पुढे येऊन बोल मग बघते. सन्मानन हे दिलीप बागवे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. काय मसुरा म्हटल्यानंतर काय विषयच नाही, त्या माडात गेलास तरी गावता हो. आणि तुम्ही कोणा सांगता? असं द्या असं द्या, पण तरी आपलंच असतो जवळच. फक्त समोर येऊन बोला. ती उद्दू चाललाय टोपातला बाहेर जात. बुआ तेरे मेरे बीच में, ओ तेरे मेरे बीच में कैसा है ये टकला, कैसा है ये टकला अनजाना, कैसा. अजय एका शोधूक जाऊ नका. तूने नहीं जाना रूप पाहता पाहता पाहता, रूप पाहता रूप पाहता, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो झाले हो.
सन्माननीय लोकेश कदम यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे महेश बागवे यांच्याकडनं बहुमूल्य 101 रुपयाचं पारितोषिक आलेले, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.